नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे राजापूरच्या गंगेला. ती आहे उन्हाळगावी. इथे आपण पाहू शकता भक्तांची खूप गर्दी आहे आणि आता आपण गंगेचं दर्शन घेतोय. ही आहे मूळ गंगा. आपण पाहू शकाल किती मोठा प्रवाह आहे मूळ गंगेचा. आपण पाहू शकाल हे आहे काशीकुंड. सर्व धार्मिक विधी होत आहे. बोला. नमस्कार, मी सदाशिव पांडुरंग गवळी अण्णा आलो आहे गंगेसाठी. मोबाईलवर फेसबुकला कळलं की तुमच्या मित्रांनी काही ग्रुपवर टाकलेलं होतं की गंगा राजापूरला उतरणं झालेली आहे. तर सर्व भक्तांनी त्या गंगेचं दर्शन घ्यावं त्या इत्यर्थ आज आम्ही इथे गंगा स्नानासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि ते आज गंगामाईचं दर्शन घेतलेलं आहे, गंगामाईचं स्नान केलेलं आहे. ते आपली पापं जी आपल्या जन्मापासून आजपर्यंत झालेली काया वाचा मनाने काही झालेली पापं असतील ते आपली सर्व धुवून जातील. यासाठी आज या ठिकाणी गंगा स्नान केलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही इतके खुश झालेलो आहोत, आनंदी झालेलो आहोत त्या ठिकाणी की हा आनंद तो गगनात मावेना असा झालेला आहे. आणि अशा ठिकाणी आज या ठिकाणी हे राजापूरला येऊन आम्ही सर्वांनी कुटुंबियांनी हे गंगेचं दर्शन आणि गंगेचं स्नान केलेलं आहे. कुटुंबीय मंडळी आम्ही सर्व कुटुंबीय मंडळी देहूरच्यातून आलेलो आहोत हे गंगेसाठी गंगा स्नानासाठी. या ठिकाणी गंगा स्नान केलेलं आहे. सुनील सदाशिव गुरव. मी मुंबईला लोरपर्ले येथे राहतो. माझं गाव कोकणात राजापूर येथे कुंभवडे गाव आहे. मी मुंबईला माझ्या होळीच्या निमित्ताने आलो होतो आणि पेपरामध्ये वाचतं की राजापूरची गंगा आली आहे. त्यासाठी योगायोगाने मी दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. मी लहानपणी माझ्या वडिलांबरोबर आलो होतो इथे आणि आता भरपूर वर्षानंतर पुन्हा इथे येतो आहे. आता गंगेचं जाऊन दर्शन करतो आहे. या गंगेबद्दल अशी माहिती आहे की माझे वडील म्हणत होते की पूर्वी कोणी एक शेतकरी होता. त्याने त्याची शेती करता पाणी नव्हतं. त्याने गंगेला आवाहन केलं आणि त्यावेळेला ते इथे गंगा उत्पन्न झाली आणि त्याच्यामध्ये धान्य पण उत्पन्न झालं म्हणून ते इथे राजापूरची गंगा म्हणून ओळखली जाते. आणि योगायोगानं तिथं दर्शन करण्यासाठी मी आलेलो आहे मुंबईवरून.